पाचोरा येथे वाणेगाव शिवारात आज दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेत एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। गट क्रमांक 136 मधील शेतकरी रवींद्र प्रल्हाद पाटील यांच्या सुमारे 1 ते 1.5 एकर क्षेत्रातील मक्का पीक आगीत जळून खाक झाले। प्राथमिक माहितीनुसार संबंधित ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या खाली लोंबकळत असलेल्या विद्युत तारांमुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे। तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने स्पार्किंग होऊन चिंगी शेतात पडली आणि त्यावेळी शेतात कापून ठेवलेल्या मक्का पिकाला आग लागली। काही मिनिटातच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण मक्का पीक भस्मसात केले। या आगीत शेतकरी रवींद्र पाटील यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। स्थानिकांनी वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान घटनेनंतर संबंधित विभागाकडून व तलाठी यांच्याकडून अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही। त्यामुळे शेतकरी रवींद्र पाटील यांनी तातडीने पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। आज रोजी वाणेगाव येथे आमच्या शेतामध्ये वाडे सबस्टेशनचे जे वीज तार वगैरे होते, जे मेन लाईन आलेली होती, ते आज आमच्या जवळपास मक्का वगैरे कापून घेतलेलं होतं आणि परत कंस वगैरे खाली देखील सुद्धा होतं। या लोमकत्या ताऱ्यामुळे आज चक्रीवादळ ताराला टच लावून आज जवळपास जे आमचं उत्पन्न होतं, जे 70-75 हजार जे येणार आज जवळपास 1-1.5 लाखापर्यंत आमचं जवळपास